अचलपूर शहरात मोठी खळबळजनक बाब आता समोर आलेली आहे. अचलपूर नगर उपाध्यक्ष खुर्शिदा बानो अताउल्ला शाह हे आता अपात्र ठरलेले आहेत. काल दिनांक 4 रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले व 6 महिन्याआधी अचलपूर नगरपालिका या ठिकाणी निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर आता जवळपास 6 ते 7 महिने या गोष्टीला होऊन गेल्यानंतर आपण पाहिलं की ते नगरसेवक झाले, त्यानंतर त्यांच्या पक्षातून ते उपाध्यक्ष सुद्धा अचलपूर नगर परिषदले झाले. त्यामध्ये सुद्धा एक प्रश्न असा निर्माण होत आहे की ज्या वेळेला या निवडणुका होत्या त्यावेळेला निवडणुकीच्या वेळेस निवडणूक अधिकारी जे होते त्यावेळेला उपविभागीय अधिकारी सुद्धा होते, मुख्याधिकारी सुद्धा होते आणि तहसीलदार सुद्धा होते. त्यावेळेला जेव्हा कागद पडताळणी होते त्यावेळेला व्यवस्थित केल्या गेली नाही का, कारण की या गोष्टीचा आता जो भुर्दंड भरावा लागून राहिला ते खूप मोठी बाब या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. नागरिकांमध्ये आता एक आणखी प्रश्न असा आहे की जर उपाध्यक्ष आता वगळण्यात जर आला, अपात्र ठरला, तर अशा वेळेला उपाध्यक्ष नेमका यावेळेचा कोण? कारण की या शहरामध्ये थोडस वातावरण असं आहे की एकाकडे आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचे आणि त्या ठिकाणी पाहतो की हिंदू समाजातील नगरसेवक एकीकडे वळले होते त्यावेळेला आणि मुस्लिम नगरसेवक एकीकडे वळले होते. त्यावेळेला पाहिलं होतं आपण की काँग्रेस आणि काही त्यामधले राष्ट्रवादी अपक्ष वगैरे जे मुस्लिम समुदायातले जे नगरसेवक होते त्या मिळून एक खुर्शिदा बानो यांना उपाध्यक्ष निवडलं होतं आणि सोबतच एकीकडे होतं ते एकीकडे बीजेपी आणि बीजेपी सोबत सेना, प्रहार आणि अपक्ष सुद्धा असे नगरसेवक होते. त्यावेळेला सुद्धा एक मताने फक्त उपाध्यक्ष हा काँग्रेसचा बसला, म्हणजे मुस्लिम समुदायातला बसला होता. आता महत्वाची बाब अशी आहे की आता उपाध्यक्ष कोण, अशा वेळेला उपाध्यक्ष कोण अशी नावे काही समोर आलेली आहेत. ते सुद्धा बातमी उद्या परवाच्या आपल्या मराठी 24 तासवर दिसणारच आहे. त्याआधी आपण तत्पूर्वी जो या ठिकाणी खुर्शिदा बानो जे उपाध्यक्ष होता यांच्यावर जे कोर्टामध्ये त्यांनी केस टाकली होती, जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली होती, ते म्हणजे अभय वाजपेयी. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आता सध्या आपण अभय वाजपेयीची जे तक्रार करते होते या प्रकरणामध्ये त्यांच्या घरी आलेलो आहोत, त्यांची भेट घेणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. परंतु काय झालं की अभय वाजपेयी यांनी आपल्या इथल्या जे अधिकारी होते, जे निवडणूक अधिकारी होते, त्यावेळेला उपविभागीय अधिकारी सुद्धा होते, मुख्याधिकारी सुद्धा होते आणि तहसीलदार सुद्धा होते. अभयजी, आपण त्यावेळेला असं समजलेलं आहे आणि तेव्हा आपली ते भूमिका पण पाहिली होती की आपण तक्रार केली होती, तेव्हा सीओ साहेबांना सुद्धा या गोष्टीबद्दलची पूर्ण माहिती विचारली होती. नेमका काय कारण आणि काय विषय झाला होता तेव्हा? आम्ही जेव्हा सीओ साहेबासोबत हे पूर्ण तक्रार मांडली तेव्हा त्यांचे जे उत्तर आम्हाला भेटले ते असे होते की तुम्ही आता वरते जा, तिथं पहा, आणि ते जे आहे ते 2 मुलं त्यांचे ते 2000 नंतरचे आहे आणि हे पुढचे आहे. अरे आम्ही त्यांना सांगितलं सरळ की ते काहीच नाही. त्यांनी जेव्हा तुम्हाला फॉर्म दिलेला आहे त्याच्यात त्यांनी सरळ ऍप्टिट्यूड मध्ये लिहिलेलं आहे की तिथं 4 अपत्य आहे. तुम्ही तिच्यावर का ऑब्जेक्शन घेतलं नाही की तुमचे फक्त 2च मुलं आहे याच्यावर? कारण चुनाव आयोगानं नगरपालिका, ग्रामपंचायत यांना सरळपणे सांगितलं आहे आणि GR मध्ये लिहिलेलं आहे की ज्यांना 2 मुलं असेल तेच चुनाव लढण्याची त्यांना पात्रता असते, वरना कोणालाही चुनाव लढता येत नाही 2 पेक्षा जास्त ज्यांना मुले आहेत. असं सरळ आम्ही सीओ साहेबांना सांगितलं, पण त्यांनी आमचे ते कारण तर आता तुम्हाला माहीतच आहे, ते टालमटोल ते सगळ्या करण्यात आले. अभयजी, एक प्रश्न आणखी असा की जेव्हा तुम्ही सीओ साहेब आणि उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे या गोष्टीची तक्रार केली होती आधी, परंतु त्यांनी तक्रार मान्य न करता तुम्ही जसं म्हटलं की टालमटोल केलं, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, अशा वेळेला आपल्यापाशी दुसरा रास्ता कोणता होता की ज्या ठिकाणी याची पूर्ण आमच्यापाशी हिंदू संघटनाच्या माध्यमातून आम्ही समोर गेलो. त्यानंतर आम्ही विजयजी शर्माला संपर्क साधला आणि त्यांनी अनिलजी बोंडे सोबत आमचा संवाद केला व संवाद साधताना अनिलजी बोंडेंनी तुरंत ऍक्शन घेऊन पालकमंत्र्यांना लेटर लिहिले की हा प्रकरण तालमटोलीचा झालेला आहे आणि त्या लोकांना 4 अपत्य आणि यांना लवकरात लवकर डिस्क्वालिफाय करण्यात यावं. त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जे आमचे वकील आहे मिलिंदजी वैष्णव त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांना हे पूर्ण प्रकरण सांगा. त्यानंतर मिलिंदजी वैष्णवने त्या प्रकरणाला ज्या प्रकारे घेतला ते
कलेक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं की ऑलमोस्ट यानी बेस्ट वकील ऑफ मिलिंद जी वैष्णव, यानी इस तरीके से उनको बोले भी गया। यानी हमारे लिए भी एक अच्छी बात है कि एक वकील का इस तरीके से अगर कोई बात बोलता है तो बहुत अच्छी बात है। जवळपास आपण या ठिकाणी पाहतो की खुर्शिदा बानो ज्या उपाध्यक्ष होत्या त्या अपात्र ठरल्या, परंतु यावर जी तक्रार केली होती अभय वाजपेयी यांनी ते तक्रार केली होती, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2 अपत्यांना निवडणूक लढवता येते, 4 अपत्यांना निवडणूक लढवता येत नाही। 12 सप्टेंबर 2001च्या अधिनियमानुसार तेव्हा आपण पाहिलं की त्यावेळेला सुद्धा नमूद केलेलं आहे 2001च्या आधीचे आणि 1च्या नंतरचे 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना निवडणूक लढवता येत नाही। मात्र या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी अधिकाऱ्यांची गैरसोय या ठिकाणी दिसून आलेली आहे का, जिल्हाधिकारी याकडे कसे लक्ष देतील हे सुद्धा आपल्याला पाहणं आहे। तक्रारकर्ते अभयजी वाजपेयी आपल्या सोबत होते, यांनी तक्रार केली, त्यानंतर कालचा जो रिझल्ट आला, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आणि खुर्शिदा बानो ज्या नगरसेविका आणि अचलपूरच्या नगर उपाध्यक्ष होत्या त्या अपात्र ठरलेल्या आहेत।